एका रात्री मी माझ्या लहानपणाच्या मित्राकडे विशालकडे एक अशी मागणी केली जी ऐकून तो हादरलाच. मी त्याला विचारलं, "विशाल, मला आई व्हायचंय आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे." ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या गुपिताची सुरुवात होती. समाजाचे टोमणे आणि घराचं ते रिकामपण. प्रिया आज एका अशा वळणावर होती जिथे जिथे तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय घ्यायचा होता. तिचा तिचा नवरा समीर, जो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा, पण नियतीचा खेळ असा होता की तो तिला आई होण्याचं सुख देऊ शकत नव्हता. आजूबाजूच्या लोकांच्या टोचक्या शब्दांनी प्रियाचं मन पार विरघळून गेलं होतं. याच ताणतणावातून तिने आपल्या लहानपणाच्या मित्राकडे विशालकडे एक अजब मागणी केली. ती म्हणाली होती, "मला आई व्हायचे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे." ही गोष्ट फक्त एका रात्रीची नव्हती, तर एका अशा गुप्त नात्याची सुरुवात होती, ज्याची कल्पना समीरलाही नव्हती. स्वरात आणि संसारातील रिक्तपणा. प्रिया आणि समीरच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली होती. दिसायला दोघेही एखाद्या राजबिंड्या जुळल्यासारखे वाटायचे. समीर एका प्रतिष्ठित कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता आणि प्रियाने घराची जबाबदारी अत्यंत सुबकपणे सांभाळली होती. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही महिने एखाद्या स्वप्नासारखे गेले. पण जसा काळ पुढे सरकला तसा आजूबाजूच्या लोकांचा आणि नातेवाईकांचा प्रश्न विचारला जाऊ लागला. "प्रिया, गोड बातमी कधी मिळते?" प्रियाला लहान मुलांची खूप आवड होती. तिला नेहमी वाटायचे की आपल्याही अंगणात एखादं लहानगं पाऊल पडलं की हे आयुष्य पूर्ण होईल. पण 2 वर्ष उलटूनही तिला दिवस जात नव्हते. सुरुवातीला तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण नातेवाईकांचे टोमणे आता थेट काळजाला टोचू लागले होते. काही दिवसांपूर्वी प्रिया आपल्या आजोळी गेली होती. तिथेही तिची सुटका झाली नाही. तिच्या काकूंनी चारचौघात विचारलं, "काय गं प्रिया, 2 वर्ष झाली, अजून पाळणा हलला नाही तुमच्या घरी. काही प्रॉब्लेम आहे का?" प्रिया फक्त फिकट हसून विषय टाळायची. पण आतून ती पूर्णपणे तुटली होती. समीरला या या विषयावर बोललेलं अजिबात आवडत नसे. तो नेहमी म्हणायचा, "होईल गं, एवढी काय काय आहे." पण प्रियाला आता राहावेना. तिने स्वतःहून पुढाकार घेतला आणि दोघांनीही वैद्यकीय तपासणी करायचं ठरवलं. अनेक डॉक्टरांच्या फेऱ्या मारल्यानंतर आणि अनेक चाचण्यांनंतर जो रिपोर्ट समोर आला त्याने प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकली. रिपोर्टनुसार प्रियामध्ये कोणतीही त्रुटी नव्हती, पण समीरमध्ये काही शारीरिक समस्या होत्या, ज्यामुळे काही नैसर्गिकरित्या कधीच स्वतःचं बाळ होऊ शकणार नव्हतं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की नॅचरल पद्धतीने मूल होणं अशक्य आहे. पण रात्री प्रिया डोळ्याला डोळा लावू शकली नव्हती. ती ती विचार करत होती, "माझं काय चुकलं? मला आई होण्याचं सुख कधीच मिळणार नाही का?" समीरला हे सत्य समजलं असतं तर तो पुरुष म्हणून किती कसला असता, याचा विचार करून तिने हे सत्य त्याच्यापासून लपवून ठेवण्याचं ठरवलं. पण आई होण्याची ओढ तिला शांत बसू देत नव्हती. तिच्या डोक्यात एक असा विचार झाला जो समाजाच्या नजरेत चुकीचा होता, पण एका स्त्रीच्या मातृत्वाच्या ओढीपेक्षा तिला योग्य वाटू लागले. जर समीरकडून हे शक्य नसेल तर मी दुसरी मदत का घेऊ नये? आणि त्याच क्षणी तिच्या डोळ्यांसमोर एका व्यक्तीचा चेहरा आला. तिचा लहानपणाचा मित्र विशाल. विशाल हा समीरचाही चांगला मित्र होता आणि लग्नानंतरही त्याचं घरी येणं जाणं होतं. विशाल स्वभावाने शांत, समजूतदार आणि शरीरयष्टी होता. तो अजूनही अविवाहित होता. एके दिवशी समीर कामाच्या निमित्ताने 2 दिवसांसाठी शहराबाहेर जाणार होता. प्रियाला वाटलं की हीच ती वेळ आहे. जिने थरथरणाऱ्या हाताने विशालला फोन लावला. "हॅलो विशाल, फ्री आहेस का रे? जरा घरी ये ना, महत्त्वाचं बोलायचं होतं." विशालला आश्चर्य वाटलं, पण तो काही वेळातच प्रियाच्या घरी पोहोचला. प्रिया खूप ताणतणावात होती. विशालने तिला विचारलं, "प्रिया, काय झाले? तू अशी चिंतेत का दिसतेस?" प्रियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि रडलेल्या स्वरात डॉक्टरांचे रिपोर्ट आणि आपली अडचण विशालला सांगितली. विशाल शांतपणे ऐकून घेत होता. खरं तर विशालच्या मनात प्रियाबद्दल लहानपणापासूनच एक प्रेम होतं. पण मैत्री तुटेल या भीतीने त्यांनी कधीच ते व्यक्त केलं नव्हतं. प्रियाने थेट विचारलं, "विशाल, मला आई व्हायचंय.
आणि मला तुझ्या मदतीची गरज आहे. मला माहीत आहे हे ऐकायला तुला विचित्र वाटेल, पण तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवू शकत नाही." विशाल सुन्न झाला. त्याला आनंदही होत होता आणि भीतीही. पण प्रियाचं दुःख त्याला बघवत नव्हतं. त्याने त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, "प्रिया, तू शांत हो. मी तुला कधीच दुःखात पाहू शकत नाही. जर तुला वाटत असेल की हीच तुझी इच्छा आहे, तर मी तुला साथ द्यायला तयार आहे." बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि घरामध्ये एक वेगळ्याच अनामिक नात्याची ठिणगी पडली होती. बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि घराच्या बंद दाराआड दोन जीवांमध्ये एक विलक्षण शांतता पसरली होती. विशालने जेव्हा प्रियाला मदतीचा शब्द दिला, तेव्हा तेव्हा तिच्या मनावरचं मंजर ओझं कमी उतरल्यासारखं तिला वाटलं. पण त्याच वेळी एक अनोळखी भीतीची लकेर तिच्या मनातून उमटून गेली. विशालने सोफ्यावरून तिला उठून प्रियाला अस्वस्थ करण्यासाठी तिच्या खांद्यावर हात ठेवला. प्रिया थरथरत होती. विशाल हळुवार आवाजात म्हणाला, "प्रिया, स्वतःला दोषी मानू नकोस. आपण जे करतोय ते कोणाला दुखवण्यासाठी नाही, तर तुझं घर सावरण्यासाठी आहे." प्रियाने विशालच्या डोळ्यात पाणी पाहिलं. जिथे तिला वासना नव्हती, तर एक प्रकारची आत्मीयता आणि ओढ दिसत होती. ती हळूच म्हणाली, "विशाल, चल बेडरूममध्ये." दोघेही बेडरूममध्ये आले आणि तिथे मंद दिव्याचा प्रकाश खोलीत एक वेगळीच धुंदी निर्माण करत होता. समीर घरी नसल्यामुळे वातावरणात एक एक प्रकारचे मनमोकळे होते. तरीही प्रियाच्या मनात धडधड सुरू होती. विशालने हळुवारपणे प्रियाला आपल्या मिठीत ओढलं. प्रियाला जाणवलं की विशालचा स्पर्श समीरपेक्षा खूप वेगळा आहे. त्याच्या स्पर्शात एक प्रकारची ऊब आणि पुरुषी ताकद होती, ज्यामुळे प्रियाच्या अंगावर शहारा आला. विशालने अत्यंत प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि तिचा संकोच दूर करण्यासाठी प्रयत्न केला. हळूहळू त्यांच्यातील अंतर कमी होत गेलं. सुरुवातीला दोघेही थोडे अडखळले, पण पावसाच्या आवाजात आणि खोलीतील त्या मंद प्रकाशात सर्व मर्यादा विरघळून गेल्या. विशाल तिला एखाद्या प्रियकरासारखं जपत होता, पण त्या रात्री प्रियाला पहिल्यांदाच जाणवलं की ती खऱ्या अर्थाने एक स्त्री म्हणून पूर्ण होत आहे. विशालने तिला फक्त शारीरिक सुखच नाही, तर एक मानसिक आधारही दिला. जवळजवळ 1 तास तो तिला आपल्या कुशीत घेऊन बसला होता. त्या केसांतून हात फिरवत तिला सांगत होता की मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे. ती रात्र केवळ एका गरजेची नव्हती, तर प्रियाच्या आई होण्याच्या स्वप्नांची ती पहिली पायरी होती. सकाळचा प्रकाश आणि बदललेलं आयुष्य. सकाळ व्हायच्या आतच विशाल तिथून निघाला. जाताना त्याने प्रियाच्या हाताला प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाला, "काळजी घे, मी पुन्हा येईल." आता विशालचं घरी येणं जाणं वाढलं होतं. समीर कामाच्या निमित्ताने बाहेर गेला आणि विशाल हमखास तिथे असायचा. प्रियाच्या मनात आता अपराधीपणाची भावना कमी झाली होती आणि एक नव्या आशेचा किरण निर्माण झाला होता. दोघांमधील नातं आता फक्त मर्यादेपुरतं राहिलं नव्हतं, तर त्यात एक एक प्रकारची ओढ निर्माण झाली होती. असेच काही दिवस गेले. एके दिवशी सकाळी उठल्याबरोबर प्रियाला मळमळल्यासारखं वाटू लागलं. तिच्या मनात आनंदाची एक लहरी उठली. तिने तातडीने मेडिकलमधून टेस्ट किट आणली. जेव्हा तिने त्या किटवर 2 गुलाबी रेषा पाहिल्या, तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तिची अनेक वर्षाची तहान शमली होती. तिने समीरलाही नाही, तर पहिला फोन विशालला लावला. "विशाल, लवकर ये, खूप मोठी आनंदाची बातमी आहे." विशाल धावतच तिच्या घरी आला. प्रियाने त्याला ती टेस्ट किट दाखवली. विशालच्या चेहऱ्यावर एक निळच समाधान होतं. त्याने आनंदाच्या भरात प्रियाला उचलून घेतलं आणि गोल फिरवलं. तो म्हणाला, "प्रिया, तू यशस्वी झालीस. तुझं स्वप्न पूर्ण होणार." समीरचा आनंद आणि गुपितचा पडदा. संध्याकाळी जेव्हा समीर घरी आला, तेव्हा प्रियाने त्याला गोड बातमी दिली. समीरला तर आपल्या कानांवर विश्वासच बसेना. तो इतका आनंदी झाला की त्याने अख्ख्या सोसायटीत पेढे वाटले. त्याच्या मनात शंकेचा मात्रही जागा नव्हती. त्याला वाटलं की डॉक्टरांचे रिपोर्ट चुकीचे असावेत किंवा देवानेच हा चमत्कार केला आहे. जसे जसे महिने सरकू लागले, प्रियाच्या शरीरात आणि मनात बदल होत गेले. विशाल मात्र आता केवळ मित्र राहिला नव्हता. तो प्रियाची काळजी घेण्यासाठी वारंवार येऊ लागला. कधी फळं घेऊन, तर कधी तिच्या आवडीचा खाऊ घेऊन.
समीरला वाटायचं की विशाल हा घरचा माणूस असल्यासारखी मदत करतोय, पण त्या पडद्याआड काय सुरू आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. 9 दिवसांचा तो सुखद प्रवास अखेर पूर्ण झाला. हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या शुभ्र भिंतीच्या आड प्रिया एका वेगळ्याच कळा सोसत होती. पण तिच्या मनात एकच ओळ होती. आपल्या बाळाला पाहण्यासाठी अखेर तो क्षण उजाडला. आणि एक गोंडस मुलीच्या रडण्याच्या आवाजाने संपूर्ण लेबर रूम दुमदुमली. बाळाला पाहताच समीरच्या डोळ्यात गळागळा पाणी येऊ लागलं आणि त्याने नाजूकपणे त्या चिमुकलीच्या जीवाला आपल्या हातात घेतलं आणि आनंदाने ओरडला, "बघ प्रिया, अगदी माझ्यासारखी दिसते आपली पोर. ही तर माझी परी आहे." प्रिया बेडवर पडल्या पडल्या फक्त फिकट हसली. तिने आपल्या उभ्या असलेल्या विशालकडे पाहिलं. विशालच्या चेहऱ्यावर एक गूढ आणि समाधानाचं हसू होतं. त्याला माहीत होतं की त्या चिमुकलीचा परीच्या नसांमध्ये कोणाचे रक्त धावते. समीर ज्याला आपला अंश मानून सुजावत होता, तो खरं तर विशालच्या प्रेमाचा पुरावा होता. बाळ घरी आलं आणि घराचं गोकुळ झालं. समीर आता ऑफिसमधून कधी एकदा घरी येतो तर असं त्याला व्हायचं. तो तासनतास परीसोबत खेळत बसायचा. हे सगळं बघताना प्रियाला समाधान वाटायचं. पण मनात कुठेतरी अपराधीपणाची टोचणी लागायची. या टोचणीपेक्षा विशालची ओढ आता जास्त प्रबळ होऊ लागली होती. विशालचं घरी येणं जाणं आता अधिकच वाढलं होतं. तो प्रियाला भेटायला नाही तर आपल्या पोटच्या गोळ्याला परीला बघायला यायचा. विशाल जेव्हा परीला आपल्या हातात घ्यायचा तेव्हा त्याच्या डोळ्यातली चमक काही वेगळंच सांगून द्यायची. समीरला वाटायचं की विशाल हा खूप खूप चांगल्या मनाचा मित्र आहे, म्हणून तो इतका जीव लावतोय. कधी तर समीरच विशालला फोन करून म्हणायचा, "अरे विशाल, आज लवकर घरी ये. परी तुझी वाट बघते. तुझी सवय झाली आहे तिला आता." समीर जेव्हा कामाच्या निमित्ताने घराबाहेर असायचा तेव्हा विशाल आणि प्रियामधील जवळीक अधिकच गहरी होत गेली. त्यांच्यातील नातं आता फक्त शरीरापुरतं उरलं नव्हतं. परी झोपलेली असताना विशाल प्रियाला जवळ घ्यायचा. तेव्हा प्रियाला वाटायचं की हेच तिचं खरं जग आहे. एके दिवशी दुपारी विशालने प्रियाला हळूच विचारलं, "प्रिया, तुला कधी असं वाटतं का की आपल्या समीरचा विश्वासघात करतोय?" प्रियाने विशालच्या छातीवर डोकं ठेवलं आणि म्हणाली, "विशाल, मला माहिती आहे की चुकीचं आहे, पण तुझ्यामुळेच मला मातृत्व मिळाले. आता मला समीरपेक्षा तुझी ओढ जास्त वाटते. तू माझ्या आयुष्यात हवा आहेस. कोणत्याही नात्याने आपला तरी चालेल." विशालने तिला अधिकच घट्ट आपल्या मिठीत ओढलं. बाहेर पावसाची रिपझिप सुरू होती आणि आत त्या दोघांमधील प्रेमाचा नवा संसार फुलत होता. हे नातं आता फक्त समांतर आयुष्यासारखं राहिलं होतं. जगाला दिसणारा समीरचा संसार आणि पडद्याआड असलेला विशाल प्रियाचा हा गूढ बंध. बघता बघता परी 2 वर्षांची झाली. तिचा वाढदिवस समीरने मोठ्या थाटामाटात साजरा केला. सर्व पाहुण्यांसमोर समीर परीला कडेवर घेऊन अभिमानाने फिरवत होता. पण प्रियाचं लक्ष फक्त दुरून हे सगळं पाहणाऱ्या विशालकडे होतं. विशालने परीसाठी एक सोन्याची नाजूक साखळी आणली होती. समीर म्हणाला, "अरे विशाल, एवढं महागडं गिफ्ट कशाला? तू आमच्यासाठी आहेस, हेच खूप आहे." विशाल फक्त हसला आणि त्याने प्रियाकडे एक तिरका कटाक्ष टाकला. त्या नजरेत एक कायमचं गुपित दडलेलं होतं. पण आता प्रश्न असा होता की हे गुपित किती काळ लपून राहणार? परी जशी मोठी होती तसतसे तिचे नयनकांश विशालसारखे दिसू लागले होते. समाजाच्या नजरा आणि समीरचा अंधारा विश्वास या सगळ्यांमध्ये प्रियाचे हे गुपित कसं टिकणार? काळ झपाट्याने पुढे सरकत होता. परी आता बोबडे शब्द बोलू लागली होती आणि रांगता घराबाहेर बागडू लागली होती. घरांमध्ये समीर, प्रिया आणि परी असा एक सुखी संसार होता. जगाला दिसत होता, पण या संसाराचा एक अदृश्य आधारस्तंभ होता विशाल आता केवळ पाहुणा उरला नव्हता, तर तो कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला होता. समीरला कामाच्या निमित्ताने अनेकदा उशिरापर्यंत बाहेर जावे लागे. अशा वेळी विशालची परिस्थिती प्रियाला आधार द्यायची. सुरुवातीला जे नातं फक्त एक मदतीसाठी सुरू झालं होतं, ते आता खोलवर रुजलेल्या प्रेमात बदललं होतं. प्रियाला आता जाणीव झाली होती की तिचं विशालवर मनापासून प्रेम जडलंय. विशालच्या मनात तर ती आधीपासूनच होती, पण आता परीच्या रूपाने त्याचं साधं प्रेम अधिकच घट्ट झालं होतं. जेव्हा समीर घरी नसायचा तेव्हा विशाल आणि प्रिया तासनतास गप्पा मारत बसायची. त्यांच्यातील जवळीक आता इतकी वाढली
होती की एकमेकांना न बघता त्यांना करमत नसे. एके दिवशी दुपारी परी झोपली असताना विशालने प्रियाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, "प्रिया, कधी-कधी मला खूप भीती वाटते. हे गुपित ज जर कधी समीर समोर आलं तर काय होईल? आपण एका अशा वळणावर आहोत जिथून मागे जाणं शक्य नाही." प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "विशाल, मला माहिती आहे मी समीरचा विश्वासघात करते. पण पण तुझ्यामुळेच मला आई होण्याचं सुख मिळालं. तुझ्या प्रेमामुळेच मी आज जिवंत आहे. मला आता समीरपेक्षा तुझी ओढ जास्त वाटते. हे प्रेम प्रेम आहे की मला नाही मला माहीत नाही. पण तू माझ्या आयुष्यात हवा आहेस." त्या क्षणी त्या दोघांनाही जगाचं भान उरलं नव्हतं. त्यांचं हे गुपित प्रेम आता एका समांतर आयुष्यासारखं झालं. ते दोघेही एका छताखाली नसले तरी मनापासून मात्र पूर्णपणे एकमेकांचे झाले होते. समीर निरागस होता. त्याचा आपल्या पत्नीवर आणि मित्रावर अंधविश्वास होता. परी जसजशी मोठी झाली होती तशी ती हुबेहूब विशालसारखी दिसू लागली होती. कधी-कधी समीर गमतीत म्हणायचा, "अरे विशाल, परीचा स्वभाव आणि डोळे अगदी तुझ्यासारखेच आहेत रे. तुझा इतका लळा लागलाय तिला की की ती तुझीच मुलगी वाटते." समीरच्या या वाक्यावर प्रियाच्या काळजाचा ठोका फुकायचा. पण ती स्वतःला सावरून हसण्यावारे न्यायची. प्रिया आता विचित्र कोंडीत होती. पण तिने एक मार्ग शोधला होता. तिने ठरवलं होतं की समीरला कधीही दगात येणार नाही, पण विशाललाही आपल्या आयुष्यातून दूर करणार नाही. तिने समीरची एक आदर्श पत्नी म्हणून सेवा केली आणि त्याच वेळी विशालला आपल्या मनातलं हक्काचं स्थान दिलं. वर्ष सरत गेली. परी मोठी झाली. विशालने एका दुसऱ्या शहरात नोकरी बदलली असली तरी त्याचं येणं-जाणं थांबलं नाही. प्रियाच्या आयुष्यात आता स्थैर्य आलं होतं. तिने समाजाचे टोमणे सहन केले होते. आई होण्यासाठी एक कठीण मार्ग निवडला होता आणि एका अशा नात्याला जन्म दिला होता, जे जगाच्या नजरेत चुकीचं असलं तरी तिच्यासाठी ते पूर्णत्व होतं. तिने आपल्या डायरीत एका जागी लिहून ठेवलं होतं, "काही नाती रक्ताची नसतात, पण ती रक्तापेक्षाही जास्त खोलवर रुजलेली असतात. काही गुपितच राहिलेली बरी असतात, कारण त्यातच अनेकांचं सुख दडलेलं असतं." प्रिया, समीर आणि विशाल या तिघांच्या आयुष्यातलं हे गुपित कधीच कोणासमोर आलं नाही. पण त्या गुपिताने एका घराला घरपण दिलं होतं आणि एका स्त्रीला तिचं हरवलेलं हसू परत मिळवून दिलं होतं.